तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। आणि सुपर क्लासमध्ये आज आपण विद्यार्थ्यांनो आरोग्य विभागासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। या सुपर क्लासमध्ये असे क्वेश्चन्स आपल्याला पाहावयास मिळतील की आरोग्य विभागासाठी ते स्पेशल तयार करण्यात आलेले आहेत आणि बरेच क्वेश्चन्स विचारलेले देखील आहेत आरोग्य विभागामध्ये येणाऱ्या क्वेश्चन्समधील। आणि त्या कारणास्तव विद्यार्थ्यांनी या सुपर क्लासला काय करायचं आहे, सर्वांनीच सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलेले, लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राईब केल्याने काय होईल की आपल्या चॅनलवर पुढील सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना, त्याची नोटिफिकेशन अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते, लगेच करून घ्यायचं आहे। तसेच या सुपर क्लासला एक लाईक करायचं आहे, कारण अतिशय महत्त्वाचा हा सुपर क्लास होणार आहे आपल्या सर्वांसाठी। एक लाईक करून तुमच्यातर्फे प्रोत्साहन मोटिवेशन मला दाखवायचं आहे। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न क्वेश्चन्स कव्हर करूया, जो दिसून येतो आपल्यासमोर असा आहे, डोळ्यांचे विकार। लक्षात घ्यायचं आहे, डोळ्यांचे जे विकार आहेत ते कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी निर्माण होतात किंवा या ठिकाणी होत असतात ते विचारलेलं आहे। ऑप्शनमध्ये आहे जीवनसत्व अ, जीवनसत्व ड, जीवनसत्व के किंवा जीवनसत्व ब। तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच जीवनसत्व अ च्या अभावी जे आहे डोळ्यांचे विकार उद्भवत असताना आपल्या सर्वांना दिसून येतात। तर कव्हर करूया दुसरा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो, विरंजक चूर्ण वापरून कशाला निर्जंतुक केले जाते ते सांगायचं आहे। काय वापरून विचारलेलं आहे, विरंजक चूर्ण वापरून कशाला निर्जंतुक करतात ते विचारलेलं आहे। पाणी, हवा, कारखाने किंवा रोड। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। पाणी जे आहे विरंजक चूर्ण वापरून हे या ठिकाणी निर्जंतुक केले जात असते। प्रश्न तिसरा की शरीरामधील कशाच्या कमतरतेमुळे हाडे जे आहे ते ठिसूळ बनतात ते सांगायचं आहे। हाडे ठिसूळ कोणत्या कारणास्तव कशाच्या कमतरतेमुळे बनतात, कॅल्शियम, लोह, प्रथिने किंवा पोटॅशियम। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जे आहे शरीरातील जे आहे हाडे हे ठिसूळ बनत असतात। तर आणि दातेही ठिसूळ बनत असतात। कव्हर करूया चौथा प्रश्न, कोणते जीवनसत्व रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते। रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे जीवनसत्व विचारलेले आहे। के जीवनसत्व, अ जीवनसत्व, ब जीवनसत्व किंवा ड जीवनसत्व। तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी के जीवनसत्व जे आहे या ठिकाणी कोणते रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी अतिशय मदत करणारे आहे। प्रश्न 5वा की ग्लुकोजचा जो साठा असतो तो करणे कोणत्या अवयवाचे प्रमुख कार्य असते। शरीरामध्ये ग्लुकोजचा साठा करणे कोणत्या अवयवाचे प्रमुख कार्य आहे, यकृत, मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुस। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे। यकृताचे मुख्य कार्य शरीरामध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो ग्लुकोजचा साठा करणे असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। प्रश्न 6वा जो की आहे विद्यार्थ्यांनो, अंड्यातील जो पांढरा भाग असतो त्यामध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते। अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये विचारलेली आहे। तर ऑप्शनमध्ये आहे तर कर्बोदकाचे प्रमाण, प्रथिनांचे, कॅल्शियमचे किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 2 प्रथिनांचे प्रमाण जे आहे अंड्यातील जो पांढरा भाग असतो त्यामध्ये सर्वात जास्त असलेले दिसून येते। प्रश्न कव्हर करूया 7व्या क्रमांकाचा, केंद्र सरकारचा नामधारी प्रमुख कोण असतो। एक थोडासा क्वेश्चन्स थोडासा अलग वाटेल, एकच क्वेश्चन्स आहे। केंद्र सरकारचा नामधारी प्रमुख आपल्याला विचारलेला आहे की कोण असतो। ऑप्शनमध्ये आहेत पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती किंवा राज्यपाल। तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे केंद्र सरकारचा नामधारी प्रमुख असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। प्रश्न 8वा, पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो ते विचारलेलं आहे। पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे होणारा रोग विचारलेला आहे। ऑप्शनमध्ये आहेत विद्यार्थ्यांनो दंतक्षय, कर्करोग, मधुमेह किंवा मलेरिया। तर ऑप्शन क्रमांक 2 कर्करोग, ज्याला आपण कॅन्सर देखील म्हणतो, तो जो रोग आहे विद्यार्थ्यांनो पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे होणारा असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। कव्हर करूया 9वा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो, अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो। अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी सर्वांना उत्तर येत असेल, मायक्रोस्कोप, बॅरोमीटर, एमिनोमीटर, ऑडिओमीटर। तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच मायक्रोमीटरचा जो वापर आहे अतिशय सूक्ष्म वस्तू, छोट्यातील छोट्या वस्तू पाहण्यासाठी केला जात असतो। कव्हर करूया 10वा प्रश्न,
जो की आहे साधारणतः रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण विचारलेले आहे की किती असते, रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण विचारलेले आहे. ऑप्शनमध्ये आहे 50%, 70%, 60% किंवा 40%. तर ऑप्शन क्रमांक 1 50% जे आहे साधारणतः रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास दिसून येते. या ठिकाणी प्रश्न 11वा, निकट दृष्टीचा हा जो दृष्टिदोष आहे कोणत्या भिंगाच्या साह्याने सुधारता येतो ते आपल्याला सांगायचं आहे. निकट दृष्टीचा हा दृष्टिदोष आंतरवर्क भिंगाच्या साह्याने, दोन हे पर्याय थोडेसे गलत झाले कारणास्तव माफी असावी. बहिर्वक्र भिंगाच्या साह्याने. तर ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य आहे. आंतरवक्र आरशाच्या साह्याने भिंगाच्या साह्याने जे आहे निकट दृष्टीचा हा जो दृष्टिदोष असतो तो सुधारता येत असतो. तर कव्हर करूया 12वा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी वाफेवर चालणारे इंजिन सर्वप्रथम कोणी काढले होते किंवा बनवले होते ते विचारलेलं आहे. वाफेवर चालणारे इंजिन या ठिकाणी जेम्स वॅट, रॉबर्ट ओहम, एम्पियर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 जेम्स वॅट यांनी वाफेवर चालणारे सर्वप्रथम इंजिन हे बनवलेले होते. प्रश्न 13वा, की रक्तदाब पाहण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर होतो. रक्तदाब जे डॉक्टर्स पाहत असतात त्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर होत असतो. लॅक्टोमीटर, या ठिकाणी ग्लुकोमीटर, थर्मोमीटर किंवा स्पिग्मोमॅमोमीटर. तर ऑप्शन क्रमांक 4 स्पिग्मोमॅमोमीटरचा जो आहे विद्यार्थ्यांनो रक्तदाब पाहण्यासाठी वापर होताना पाहाव्यास मिळतो. प्रश्न 14वा या ठिकाणी असा दिसून येतो विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर, माफ करा. तर 14वा प्रश्न असा आहे की कोणकोणते रोग हे हवेमार्फत पसरणारे आहेत. हवेमार्फत पसरणारे रोग आपल्याला ओळखायचे आहेत. ऑप्शनमध्ये आहे इन्फ्लुएन्झा, सर्दी, क्षयरोग किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व म्हणजे क्षयरोग, तसेच या ठिकाणी सर्दी, तसेच इन्फ्लुएन्झा हे सर्व जे रोग आहेत ते हवेमार्फत पसरणारे आपल्याला दिसून येतात. प्रश्न 15वा, की मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे किती टक्के वजन असते. मानवी शरीराचे एकूण वजन जे आहे त्यापैकी हाडाचे वजन किती असते ते सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये 15%, 20%, 14% किंवा 30%. तर ऑप्शन क्रमांक 3 14% जे आहे एकूण शरीराच्या वजनापैकी हाडाचे वजन जे असते ते आपल्याला पाहावयास मिळते. कव्हर करूया 16वा प्रश्न, सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात ते सांगायचं आहे. सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या वाहिन्यांना काय म्हणतात. ऑप्शनमध्ये आहेत रोहिणी, रक्तकोशिका, केशवाहिनी किंवा शिरा. तर ऑप्शन क्रमांक 4 शिरा असे जे आहे विद्यार्थ्यांनो सर्व भागातील जे रक्त आहे हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यास म्हणतात. प्रश्न 17वा या ठिकाणी स्ट्रेप्टोमायसिन हे जे औषध आहे कोणत्या रोगासाठी वापरले जाते. औषधाचं नाव लक्षात घ्यायचं आहे फक्त. स्ट्रेप्टोमायसिन हे औषध आहे. कर्करोग, क्षयरोग, अतिसार किंवा विषम ज्वर. तर ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोगावर जे आहे विद्यार्थ्यांना उपचारासाठी स्ट्रेप्टोमायसिन हे जे औषध आहे तो उपयोगात आणला जात असतो. प्रश्न 18वा की या ठिकाणी कुपोषण हा जो आजार आहे कशाच्या कमतरतेमुळे निर्माण होतो. कुपोषण हा आजार तर विचारलेला आहे कर्बोदकांच्या, प्रथिनांच्या कमतरतेमुळे, कॅल्शियमच्या किंवा जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे जे आहे कुपोषण निर्मित झालेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. प्रश्न 19वा महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण आहेत ते विचारलेले आहे. पहिल्या महिला डॉक्टर जे आहे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठरलेल्या आहेत. पार्वती जोशी, क्रांती जोशी, आनंदीबाई जोशी किंवा विमल जोशी. तर ऑप्शन क्रमांक 3 आनंदीबाई जोशी यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर असलेल्या एक महिला व्यक्ती ठरलेल्या दिसून येतात. कव्हर करूया 20वा प्रश्न, या ठिकाणी शरीरातील चेतापेशीवर कशाच्या कमतरतेमुळे परिणाम होतो. चेतापेशीवर कशाच्या कमतरतेमुळे परिणाम होत असतो. या ठिकाणी कॅल्शियम, प्रथिने, लोह किंवा पोटॅशियम. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे शरीरातील चेतापेशीवर जो आहे तो परिणाम होताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. प्रश्न 21वा मानवी शरीरामध्ये प्रत्येक चक्राच्या वेळी हृदयातून जे रक्त आहे ते किती वेळेस जाते. प्रत्येक चक्रावेळी हृदयातून रक्त किती वेळेस जात असते. 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. एकूण 2 वेळेस जे आहे मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हे आपल्याला जाताना दिसते. प्रश्न 22वा
की जागतिक आरोग्य संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे? जागतिक आरोग्य संघटनेमध्ये किती देश आहेत? 190, 193, 195 किंवा 200? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 193 देशांचा जो समावेश आहे विद्यार्थ्यांना कोणत्या? तर जागतिक आरोग्य संघटनेमध्ये झालेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर करूया पुढचा प्रश्न जो की आहे 23वा. रेफ्रिजरेटरमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा वापर केला जातो? रेफ्रिजरेटर जे असते त्यामध्ये कोणता वायू असतो? ऑप्शनमध्ये काय दिलेले आहे? फ्रेऑन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. फ्रेऑन हा जो वायू असतो रेफ्रिजरेटरमध्ये असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. कव्हर करूया 24वा प्रश्न जो की आहे साखर तयार करण्यासाठी कोणता कच्चा माल लागतो? सर्वांना येत असल्याचं उत्तर एकदम सोपा प्रश्न आहे. साखर तयार करण्यासाठी कोणता कच्चा माल लागतो? दिलेल्या पर्यायापैकी कापूस, मका, सोयाबीन, ऊस. तर नॉर्मली ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. ऊसाचा जो कच्चा माल आहे तो साखर तयार करण्यासाठी लागत असतो. तर कव्हर करूया 25वा प्रश्न जो की आहे तुळस ही वनस्पती कोणत्या रोगावर अत्यंत गुणकारी आहे? वनस्पती आहे नैसर्गिक तुळस ही कोणत्या रोगावर अत्यंत गुणकारी ठरते? तर ऑप्शनमध्ये आहे रक्तदाब, मधुमेह, कॉलरा, कर्करोग. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर कोणती? रक्तदाब या रोगावर जे आहे तुळस ही वनस्पती अत्यंत गुणकारी असलेली दिसून येते. प्रश्न या ठिकाणी 26वा असा आहे की दही कडवट कोणत्या आम्लाच्या कारणास्तव लागते? दही कडवट असते सर्वांनाच माहीत आहे. तर कोणत्या आम्ला कारणास्तव लागत असते? या ठिकाणी जिब्रेलिक आम्ल, सायट्रिक आम्ल, ब्युटेरिक आम्ल किंवा वरीलपैकी सर्वांच आम्लाच्या कारणास्तव. तर ऑप्शन क्रमांक 3 ब्युटेरिक आम्लाच्या कारणास्तव दही जे असते विद्यार्थ्यांनो तो कडवट होत असतो किंवा लागत असतो. क्वेश्चन 27वा कव्हर करूया. सोडियम ऑक्झलेट रक्तदान केलेल्या पिशवीमध्ये कोणत्या कारणास्तव टाकले जाते? रक्तदान करताना आपण दिसत असाल आपल्याला कधीतरी की त्यामध्ये सोडियम ऑक्झलेट हे टाकले जाते. तर कोणत्या कारणास्तव? रक्त थंड राहावे म्हणून टाकले जाते, गोठू नये म्हणून टाकले जाते, घट्ट राहावे म्हणून टाकले जाते किंवा पातळ राहावे म्हणून टाकले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 रक्त गोठू नये म्हणून त्यामध्ये काय आहे? रक्तदान केलेल्या पिशवीमध्ये सोडियम ऑक्झलेट हे टाकले जात असते. प्रश्न 28वा की मानवासाठी 40 प्रकारची औषधे कोणत्या प्राण्यापासून तयार होतात? 1 नाही, 2 नाही, 5 नाही, 10 नाही, 15 नाही, 40 प्रकारची औषधे मानवासाठी कोणत्या प्राण्याचा उपयोग करून तयार केली जातात ते विचारलेलं आहे. या ठिकाणी खडूळ, गाढव, या ठिकाणी वराह किंवा बेडूक. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. वराह म्हणजेच आपण त्याला डुक्कर ही म्हणतो असतो. तर त्या प्राण्यामार्फत 40 प्रकारचे जे औषधे आहेत मानवासाठी तयार केली जात असतात. कव्हर करूया 29वा प्रश्न. लसीकरणाने पुढीलपैकी कोणता रोग जो आहे तो नियंत्रित होऊ शकत नाही? लसीकरणाने विचारलेलं आहे. मधुमेह, मुळदूस, पोलिओ, देवी. तर ऑप्शन क्रमांक 1 मधुमेह हा जो रोग आहे लसीकरणाने नियंत्रित न करता येणारा सध्या आपल्याला रोग असलेला दिसून येतो, आजार असलेला दिसून येतो. शरीराला लोहाची प्राप्ती खालीलपैकी कशामार्फत होते? शरीराला लोहाची अत्यंत गरज असते तर ती कशामार्फत लोहाची प्राप्ती होते शरीराला विचारलेलं आहे. पालक, मेथी, वरील दोन्ही किंवा डाळी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांना. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच मेथी तसेच पालक या दोन्ही घटकामार्फत पदार्थामार्फत शरीराला लोहाची प्राप्ती होत असते, सर्वांना माहितीच असेल. आता काय करायचं आहे विद्यार्थ्यांनी? या सुपर क्लासला एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. लाईक केल्याशिवाय कुणीही या सुपर क्लासला सोडायचं नाही. जो विद्यार्थी आतापर्यंत या सुपर क्लासमध्ये टिकलेला आहे ना तो भावी अधिकारी आहे. त्याच कारणास्तव आपण सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत पाहिलेलं आहे. कोणत्याही कारणास्तव आपण या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसाल किंवा आपण या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याने होईल काय विद्यार्थ्यांनो? जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा काय होईल? आपल्या या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं, सुपर क्लासला एक लाईक करणं गरजेचे असते. तर लगेच करून घ्या. तर मिळतो करा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.